नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे अश्विनी मॅम आणि तुम्ही बघताय स्वराज्य IIT मेडिकल अकॅडमी विटाचे युट्यूब चॅनल दीपवेली. ओके, तर तुमचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशनची एक्सरसाइज नंबर 2.1. ओके, तर चला चालू करूया. तर प्रॅक्टिस सेट 2.1 चा फर्स्ट क्वेश्चन आहे की राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. जसं की आपण लास्ट व्हिडिओ मध्ये पाहिलं की क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणजे काय असतं, ज्याच्या हायेस्ट पॉवर मध्ये काय पाहिजे, 2 पाहिजे है ना. व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर 2 पाहिजे असं एक्सप्रेशन, राईट. आणि त्याचा स्टँडर्ड फॉर्म काय असतो रे, लक्षात असेल तुमच्या, आहे का लक्षात, नसेल तर करून घ्या. आणि बघा स्टँडर्ड फॉर्म काय असतो, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. या फॉर्मॅट मध्ये असणारं प्रत्येक इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. अशा आपण किती इक्वेशन्स बनवू शकतो, इनफायनाइटली मेनी. बरोबर. तर चला आपण एखादं ट्राय करूया. या ठिकाणी फक्त काय करायचंय, a b आणि c च्या ठिकाणी व्हॅल्यू टाकायचं. आपल्याला पाहिजे ती व्हॅल्यू तुम्ही टाकू शकता आणि ते क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणून लिहू शकता. जसं की फॉर एक्झाम्पल जर आपण फर्स्ट एक्झाम्पल घेतलं, सपोज -3x² प्लस 2x प्लस 10 इज इक्वल टू 0. तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ओके, आणखी आपल्याला पाहिजे त्या व्हॅल्यू टाकू शकतो, फक्त a च्या ठिकाणी 0 नाही टाकायचंय. ओके, मग दुसरं एखादं पाहिलं, 4x² प्लस 5x मायनस 20 इज इक्वल टू 0. a b c पैकी कोणीही निगेटिव्ह पॉझिटिव्ह असू शकतं, फक्त a जो आहे तो 0 नाही लिहू शकत आपण. b आणि c ला आपण 0 सुद्धा लिहू शकतो. जसं की आपल्याला जर वाटलं तर आपण x² मायनस 9 इज इक्वल टू 0 असंही लिहू शकतो. हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ओके, नंबर 4 आणखी आपण पाहिलं तर सपोज 4x² मायनस 8x इज इक्वल टू 0 लिहिलं. बघा हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, ज्याच्या हायेस्ट पॉवर मध्ये 2 बसले, ज्याच्या हायेस्ट पॉवर ऑफ अ व्हेरिएबल, राईट. व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर 2 असेल आणि बाकीच्या 2 टर्म्स बद्दल आपल्याला म्हणजे नुसतं एकही टर्म लिहून काढली तरी सुद्धा याला सुद्धा आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. x² इज इक्वल टू 0 सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ओके, व्हेरिएबल प्रेझेंट आहे आणि व्हेरिएबलच्या हायेस्ट पॉवर मध्ये 2 आहे, तर मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. असे आपण खूप सारे एक्झाम्पल्स लिहू शकतो. आपल्याला तेच विचारले, आपण आपल्या मनाने लिहिले तरी चालते. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. ओके, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. कसं डिसाइड करणार, सगळ्यात पहिलं तर काय करायचं, गिवन एक्सप्रेशनला स्टँडर्ड फॉर्म मध्ये न्यायचं. नंतर चेक करायचं की ते एकाच व्हेरिएबल मधलं आहे की मोर दॅन 1 व्हेरिएबल आहे, है ना. जर एकाच व्हेरिएबल मध्ये असतील तर त्यांच्या काय करायचं, व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर 2 आहे का, है ना. आणि हायेस्ट पॉवर 2 असेल आणि सगळं स्टँडर्ड फॉर्म मध्ये व्यवस्थित जात असेल तर मग आपण म्हणणार याला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. चला पहिला वाला प्रयत्न करूया. फर्स्ट वाल्याला म्हटलं चेक करूया. चला x² प्लस 5x मायनस 2 इज इक्वल टू 0. सांगा बरं, हे ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 आहे का, आहे. a ची व्हॅल्यू किती, तिथं काही प्रेझेंट नाही, तिथं 1 आहे की नाही. x² आहे म्हणजे 1 वेळा x² आहे म्हणून तिथं a ची व्हॅल्यू 1 येणार. म्हणजे हे पूर्णचं पूर्ण काय आहे आपलं, ax² प्लस 5x मायनस हे सगळं एक्सप्रेशन ax² प्लस bx प्लस c च्या फॉर्म मध्ये इज इक्वल टू 0 च्या फॉर्म मध्ये आहे. त्यामुळे याला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे असं पण म्हणणार, राईट. आपण काय म्हणणार, दिस इक्वेशन this equation is in the form of ax² plus bx plus c is equal to 0 where a is not equal to 0. Therefore this is an quadratic equation. This is a quadratic equation. And this is a quadratic equation. This is a quadratic equation. ठीक है.
ओके, हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल इज 2 हे जरी लिहिलं स्टेटमेंट मध्ये तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. आणि जर आपण डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म लिहितोय आणि त्याला हे मॅच होतंय असं सांगितलं तरी चालतं. ओके, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे असं सांगितलं. नंबर 2 चेक करूया. इक्वेशन नंबर 2 मध्ये दिलंय y स्क्वेअर इज इक्वल टू 5y मायनस 10. हे स्टँडर्ड फॉर्म दिसत नाहीये पण आपण त्याला आणू शकतो ना. चला ट्राय करू. पहिलं काय पाहिजे, स्क्वेअर वाली टर्म. नंतर काय पाहिजे, लिनियर टर्म ज्याची पॉवर वर्ड असेल. त्याला जर इक्वल टूच्या अलीकडे घेणार तर काय होणार, मायनस 5y. या मायनस 10 ला जर अलीकडे घेतलं तर हे होणार प्लस 10 इज इक्वल टू 0. बघा, एका व्हेरिएबल मध्ये आहे y मध्ये, व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर 2 आहे, त्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ओके, आपण लिहिणार हिअर आपण असे लिहू शकतो, दिस इज in the form of याला तुम्ही एक्सप्रेशन म्हणजे वायच्या पॉवर मध्ये लिहिले म्हणून वाय मध्ये लिहिलं तरी चालतंय किंवा असं लिहिलं तरी चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. ओके, एखाद्याला वाटलं इथं वाय एक व्हेरिएबल मग आपण वायच्या फॉर्म मध्ये लिहूया का, लिहिलं तरी काही हरकत नाही. ओके, काहीही हरकत नाही. म्हणजे या वायच्या फॉर्म मध्ये असणारं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे असं आपण याच्यातून लिहितोय. Therefore this is an quadratic equation. This is a quadratic equation. Quadratic equation. ठीक है. ओके, थर्ड वन सांगा. थर्ड एक्सप्रेशन आहे y स्क्वेअर प्लस 1 अपॉन y इज इक्वल टू 2. आहे वाला छान. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही कधी डिसाइड करायचं, आफ्टर सिम्प्लिफिकेशन. होतंय तेवढं सिम्प्लिफाय करून घ्यायचं, स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचा ट्राय करायचं आणि देन आपण डिसाइड करायचं की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही, है ना. मग आपण आता इथे आपल्याला काय करावं लागेल, y जे डिनॉमिनेटरला आहे ते आपल्याला नकोय. आपण काय करणार, क्रॉस मल्टिप्लाय करून डिनॉमिनेटर सेव्ह करून त्याला पलीकडे पाठवण्याचा प्रयत्न करणार. चला ट्राय करा. इथे काहीच नाही म्हणजे डिनॉमिनेटरला 1 आहे, तर आपण इथे एलसीएम घेऊन याला केलं y क्यूब प्लस 1 अपॉन y इज इक्वल टू 2. हे y पलीकडे मल्टिप्लायला पाठवलं, y क्यूब प्लस 1 इज इक्वल टू 2y. आणि याला जर सिम्प्लिफाय केलं तर y क्यूब मायनस 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. आता सांगा बरं, हे आहे का हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल 2 आहे का, इथं नाहीये है ना, 3 आहे. म्हणजे हे क्युबिक झालं. क्युबिक झालं तर हे क्वाड्रॅटिक डेफिनेटली नाहीये. इथे काय लिहिणार, हिअर डिग्री ऑफ एक्सप्रेशन, और तुम्ही असं म्हणू शकता की हायेस्ट पॉवर ऑफ अ व्हेरिएबल इज 3. Therefore this is not a quadratic equation. हे quadratic equation नाही. ओके, ठीक आहे. नंबर 4 बघूया. नेक्स्ट स्लाइड वर जागा. बरं ठीक आहे, आपण इकडेच रफ करून घेऊया. तुम्ही नोट डाऊन केलं असेल है ना, तर मग इथेच मी रफ करून घेवायला पुढे कंटिन्यू करते. नंबर 4, इथे आपल्याकडे x प्लस 1 अपॉन x इज इक्वल टू मायनस 2 आहे. म्हणजे दिलेलं फॉर्मॅट सरळ इक्वेशनचे फॉर्मॅट नाहीये, पण आणू शकतो का हे ट्राय केलं पाहिजे, बरोबर. मग चला याला कसं ट्राय करणार, अगेन याचं डिनॉमिनेटर सेम नाहीये. इक्वेट करायचं ट्राय करूया. घ्या, काय आलं, एक्स स्क्वेअर इकडून इकडे मल्टिप्लाय केलं प्लस 1 इंटू एक्स झालं, एक्स इज इक्वल टू मायनस 2. ओके, मग आता हे एक्स इकडे मल्टिप्लायला पाठवणार, एक्स स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू मायनस 2x. बरोबर, हे डिवाइडचं इकडे मल्टिप्लायला गेलं आणि ते 2x आत घेतलं तर एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. आला की नाही आपला स्टँडर्ड फॉर्म. मग अगेन तुमचं स्टेटमेंट आता तुम्ही लिहू शकता है ना, दिस इक्वेशन इज इन द फॉर्म ऑफ ax square plus bx plus c is equal to 0 where degree of expression is 2, therefore it is a quadratic equation.
ना. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे स्टेटमेंट तुम्हाला व्यवस्थित लिहायचे आहेत. 4 स्टेटमेंट मध्ये उत्तर करा. ओके चला. ओके नंबर 5 बघायचं आहे. हे सगळं नोट डाऊन करून झालं असेल तर मी हे रफ करते आणि आपण आता यातलं एक्सप्रेशन नंबर 5 बघूया. ठीक आहे. 5th एक्सप्रेशन आहे. 5th एक्सप्रेशन बघूया. जोपर्यंत आपण स्वतः पेन चालवत नाही तोपर्यंत आपल्याला पूर्णपणे जमतंय, असं जमतंय की नाही हे लक्षात येत नाही. त्यामुळे स्वतः ट्राय करत चला. ओके चला. नंबर 5 m+2 एका ब्रॅकेट मध्ये आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये m-5 इज इक्वल टू 0. ओके आता याला कसं सॉल्व्ह करणार? याला ब्रॅकेट टू ब्रॅकेट मल्टिप्लाय करणार, सिम्प्लिफाय करणार आणि फायनल मग नंतर डिसाइड करणार. ठीक आहे चला ट्राय करा. m इंटू m m², m इंटू 5 सॉरी -5 आहे तर -5m. 2 इंटू m 2m आणि 2 इंटू -5 इज -10 इज इक्वल टू 0. बरोबर. आता हे -5m आणि +2m सिम्प्लिफाय होत आहे. जोपर्यंत सिम्प्लिफाय होत आहे तोपर्यंत सिम्प्लिफाय करत राहायचं. मग m² -3m -10 इज इक्वल टू 0. आता सांगा हे एक्सप्रेशन आपल्या स्क्वेअर टर्म आहे, लिनियर टर्म आहे, कॉन्स्टंट टर्म आहे. ABC प्रेझेंट आहेत त्यामुळे याला क्वाड्रॅटिक म्हणायचं. देअरफॉर दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे आता तुम्ही मधले 2 स्टेटमेंट्स लिहू शकता. बरोबर. हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल इज 2 अँड दिस इज इन द फॉर्म ऑफ am² म्हटलं am² + bm + c तरी सुद्धा चालते, काही प्रॉब्लेम नाही. आणि कोणी ax² + bx + c इज इक्वल टू 0 चा फॉर्मॅट आहे असं सांगितलं तरी चालतंय. इथे फक्त व्हेरिएबल m आहे. ओके दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. लास्ट वर या क्वेश्चन मधलं 6th वाला पार्ट m³ + 3m² -2 इज इक्वल टू 3m³. आता बऱ्याच जणांना सवय असते बघितलं म्हणायचं नाही, असं करायचं नाही. ओके आधी सिम्प्लिफाय करायचं. काही वेळा असं होतं की हा क्यूब वाली जी टर्म दिसते, इथं जी क्यूब वाली टर्म दिसते ती कधी कधी कॅन्सल आउट होते आणि मग स्क्वेअर टर्म राहते आणि मग त्याचा आन्सर क्वाड्रॅटिक येऊ शकतं. त्यामुळे सिम्प्लिफाय झाल्याशिवाय अजिबात घाई बिना करता डिसाइड करायचं नाही. ओके चला तर ट्राय करा. आता याला काय करणार आपण? क्युबिक वाला टर्म जिकडे म्हणजे काय हायेस्ट पॉवर वाली टर्म जिकडे पॉझिटिव्ह राहील त्या साईडला बाकी सगळं एक्सप्रेशन शिफ्ट करायचं. मग आपलं 3m³ इकडे मोठी वाली टर्म आहे तर बाकी सगळं एक्सप्रेशन आपण तिकडे ट्राय करूया, शिफ्ट करूया आणि दुसऱ्या साईडला 0 राहणार आहे आणि मग ते लिहिताना इकडून लिहिलं तरी चालतंय. 3m³ हे m³ तिकडे गेलं -m³ हे पलीकडे गेलं -3m² आणि +2 इकडे राहिलेला 0 तो आपण लिहिताना असं उलट एक्सप्रेशन लिहिलं. ओके आता 3m³ -m³ म्हणजे झालं किती? 2m³ -3m² +2 इज इक्वल टू 0. आता डिसाइड करा की याच्यामध्ये अजून काही सिम्प्लिफाय होतंय का? नाही की नाही. मग सिम्प्लिफाईड स्टेप आली. सिम्प्लिफाय आता होऊ शकत नाही अशी स्टेप आली. मग आता डिसाइड करूया की याच्यामध्ये हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल किती आहे? 3 आहे. मग क्वाड्रॅटिकची कंडिशन आहे का? नाहीये है ना. म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. दिस इज नॉट ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. ये क्वाड्रॅटिक इक्वेशन नहीं है. ओके चला तर एवढंच आहे क्वेश्चन नंबर 2. क्वाड्रॅटिक आहे का नाही ते डिसाइड करायचंय. ओके चला पुढचं बघूया. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये सांगितलंय राइट द फॉलोइंग इक्वेशन्स इन द फॉर्म ऑफ ax² + bx + c इज इक्वल टू 0. देन राइट द व्हॅल्यूज ऑफ a b c फॉर इच इक्वेशन. प्रत्येक इक्वेशन काय करायचंय? स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचंय आणि मग आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यू सांगायच्या. ओके चला नंबर 1 पार्ट 1 बघूया. 2y इज इक्वल टू 10 - y². आता मगाशी मी जसं सांगितलं ज्या साईडला म्हणजे LHS किंवा RHS ज्या साईडला व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर वाली टर्म ज्याच्यामुळे इक्वेशन एक्सप्रेशन क्वाड्रॅटिक डिसाइड होतं ती वाली टर्म ज्या साईडला पॉझिटिव्ह होते. ओके त्या शेजारी जिथं मायनस नाही आहे
ट्राय करायचं की त्या साईडला सगळं एक्सप्रेशन शिफ्ट करायचं. ट्राय टू शिफ्ट द इक्वेशन ऑन दॅट साइड. ट्राय करायचं. ओके, नाही झालं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण ऍटलीस्ट ट्राय करू शकता. या एक्सप्रेशनला इकडे आणलं तर आपल्याला काय होणार, हे वाय स्क्वेअर झालं प्लस 2y मायनस 10 इज इक्वल टू 0. ओके, आता कुणाच्या मनात अशी शंका आली असेल की हे मी एक्सप्रेशन इथंच ठेवलं आणि 2y इकडे आणलं तर काय होतंय, मग ते एक्सप्रेशन झालं असतं मायनस वाय स्क्वेअर मायनस 2y प्लस 10 इज इक्वल टू 0. आणि हे रॉंग आहे का असं वाटू शकतं, आहे की नाही? तर दोन्हीही करेक्ट आहे. कुणीही तुम्हाला याला रॉंग म्हणू शकत नाही. पण एक्झामिनर जो असतो, जो चेकर असतो, त्याच्याकडे याचं वाला आन्सर असतं. ओके, तर असं ट्राय करा की त्याला जे आन्सर पाहिजे ते तुम्ही आयतं काढून देताय. कुणाला कष्ट करायची सवय असते का? कष्ट करू वाटतं का? तुम्हाला मी सांगितलं 4 क्वेश्चन सॉल्व्ह करा, करू वाटतात का? नाही. तसं एक्झामिनरला एक क्वेश्चन 2 मेथडनी करू वाटेल का रे? 2 प्रकारे आन्सर काढू वाटेल का? आन्सर त्याच्याकडे असलं तर मग आयतं चेक करणार ना तो. त्यामुळे ट्राय करा की त्याच्याकडे जे अवेलेबल असेल ते आन्सर तुम्ही द्यायचा प्रयत्न करा. बाय द वे दोन्हीही करेक्ट आहे. तुमचे मार्क्स कुणी काढून नाही घेऊ शकत, पण ऍटलीस्ट ट्राय करा की जे सेम असेल ते देऊया. ठीक आहे, तर हे आता आलं आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये. मग नाव डिसाइड a इज इक्वल टू, a म्हणजे काय, स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट किती आहे 1, b इज इक्वल टू 2 अँड c इज इक्वल टू मायनस 10. ओके, आणि इकडे हिअर a इज इक्वल टू -1, b इज इक्वल टू -2 आणि c इज इक्वल टू 10. दोन्हीही करेक्ट आहे. अगेन मी तुम्हाला सांगते दोन्हीही करेक्ट आहे, पण हे मोर करेक्ट आहे. ओके, मोर करेक्ट म्हणजे काय, याला कधी सुद्धा तुम्हाला रॉंग देणारच नाहीत. याला एका चेकरनी रॉंग दिलं तर कदाचित दुसरा चेकर करेक्ट करेल. आता करेल की नाही तुम्हाला ते काय करायला लागेल, फोटोकॉपी मागवून बघायला लागेल. एवढं कष्ट करायचंय का आपल्याला? नाही ना. म्हणजे लागणार आहे जे असणार आहे तेच आन्सर देऊन टाकूया ना. ओके, तर ट्राय करत राहायचं की वाय स्क्वेअर वाली टर्म पॉझिटिव्ह होईल. आणि इन केस नसेल होत तर मायनसनी पूर्ण एक्सप्रेशनच मल्टिप्लाय करून टाकायचं, त्याने तरी ती पॉझिटिव्ह होऊनच जाईल. ओके, चला. म्हणजे हे इथं आल्यानंतर आपल्या स्टँडर्ड फॉर्मसाठी आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण इथं सुद्धा या एक्सप्रेशनला म्हणजे प्रत्येक टर्मला मायनसनी मल्टिप्लाय करू शकतो, जेणेकरून हे याच्या एवढं सेम टू सेम असंच होईल. ट्राय करून बघा बरं. याला आपण ट्राय केलं, याला -1 नी मल्टिप्लाय केलं तर वाय स्क्वेअर, इथे आलं प्लस 2y आणि इथे आलं -10 इज इक्वल टू 0. बघा बरं दोन्ही एक्सप्रेशन सेम झाले का? ओके, आणि आता आन्सर दिले तर तुमचं एबीसी सेम येणार. ओके, ठीक आहे. हा काय जस्टिफाईड किंवा असा लिहून ठेवलेला क्रायटेरिया नाहीये, पण आपण एक प्रेफर करतो ना, प्रेफरेबल क्रायटेरिया आहे. त्यामुळं ट्राय करा की तसंच सोल्युशन आपण देऊया. ओके, चला मूव ऑन. नंबर 2 पाहू. इन ब्रॅकेट x - 1 होल स्क्वेअर इज इक्वल टू 2x + 3. आता बऱ्याच मुलांना आपण 10th मध्ये आलो तरी काही वेळा लक्षात येत नाही की ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे नुसता x चा स्क्वेअर आणि नुसता 1 चा स्क्वेअर नसतो. हे म्हणजे काय आहे, होल स्क्वेअर आहे. हे म्हणजे काय, आयडेंटिटी आहे. कोणती वाली आयडेंटिटी? इथं वाली आयडेंटिटी लागते. इथं मायनस असेल तर a - b होल स्क्वेअर. याची आयडेंटिटी आपण कसं लिहितो, a स्क्वेअर - 2ab प्लस बी स्क्वेअर. जिथे कुठे आपल्याला असं ब्रॅकेट आणि त्याचा स्क्वेअर दिसतो तर आतली क्वांटिटी सिम्प्लिफाय होत असली तर करून घ्यायचं. इथे एखादा नंबरच असेल तर नंबर मायनस नंबर होऊ शकतो, मग त्याचा स्क्वेअर लावा, काही प्रॉब्लेम नाही. पण एक व्हेरिएबल आणि एक नंबर असेल तर मात्र आपल्याला आयडेंटिटी अप्लाय करावी लागते. करा अप्लाय. काय ना इथं एक्स स्क्वेअर मायनस 2 × a × b. हा, मी मनात करते, तुम्ही पेपरवर घेऊन करू शकता. 2 × इथं पण 1 आहे, इथं पण 1 आहे आणि हा x आहे. तर 2x आणि -1 चा स्क्वेअर +1. ओके, इज इक्वल टू 2x + 3. आता हे 2x अगेन एक्स स्क्वेअर आपला इकडेच पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे इकडचं एक्सप्रेशन सगळ्याचे सगळं लेफ्टला आणूया. देअरफॉर x स्क्वेअर -2x, हे पण 2x इकडे आणलं तर -2x +1 - 3 इज इक्वल टू 0. मी काय केलं बघा, लिहिताच काय केलं, एक्स वाली टर्म त्याच्या शेजारी लिहिली, नंबर जे आहेत ते नंबरच्या शेजारी लिहिले आहे ना. म्हणजे सेपरेट करताच मी काय केलं, इकडे घेताच अरेंज पण केलं. हा, मग स्क्वेअर वाली टर्म एकच होती तर x स्क्वेअर ॲज इट इज राहिला. -2x म्हणजे -4x आणि
बिग नंबर मधनं स्मॉल नंबर सबट्रॅक्ट करून बिग नंबरची साइन. तर हे झालं आपलं एक्सप्रेशन. आता एबीसीच्या व्हॅल्यू सांगू शकताय तुम्ही, त्याला एक्सप्रेशन त्या फॉर्मॅटमध्ये तर आलं आहे की नाही. तर आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यू सांगायच्या आहेत है ना. चला एबीसीच्या व्हॅल्यू सांगा. A is equal to किती आहे 1, B is equal to -4 and C is equal to -2 है ना. A 1 आहे, B -4 आहे आणि C -2 आहे. चला एबीसी ची व्हॅल्यू झाली बरोबर. ठीक आहे. हा तर आता हे वाला तुम्ही सगळं लिहून घेतलं असेल असं एक्सपेक्ट करून नेक्स्ट नंबर मी इकडे लिहिते. ठीक आहे. बघा नंबर 3 मध्ये हा आणखी एक ब्रॅकेट आहे आणि छान वाला एक्सप्रेशन आहे. चला प्रत्येक एक्सप्रेशन स्वतः काही ना काही डिफरंट व्हॅल्यूज डिफरंट प्रकार आहेत, त्यामुळं सगळेचे सगळे व्यवस्थित बघून घ्या. नंबर 3 मध्ये आपण काय केलं, x² + 5x is equal to -3 - x. बरोबर. चला सिम्प्लिफाय करूया. x² तर ऍज इट इज पहिलं तर ब्रॅकेट ओपन करणार आपण प्लस 5x इज इक्वल टू ओपन करणार म्हणजे काय, या मायनसनी आतमध्ये मल्टिप्लाय करणार. बरोबर. करा मल्टिप्लाय. -1 × 3 - 3 हे मायनस ऑफ मायनस प्लस x आणि आता हे सगळं लेफ्टला शिफ्ट करणार. लेफ्टला का शिफ्ट करणार, कारण स्क्वेअर वाली टर्म इकडे पॉझिटिव्ह आहे आणि दुसरी कुठलीही स्क्वेअर टर्म नाहीये. घ्या इकडे सगळं. तर x². लांबीच काय करूया आपण, अरेंज पण करूया. इथलं 5x ऍज इट इज, इकडचं x इकडे आलं मायनस झालं, हे -3 आत आलं +3 इज इक्वल टू 0. स्क्वेअर वाली टर्म एकच आहे. लिनियर टर्म बिग नंबर मधनं स्मॉल नंबर सबट्रॅक्ट करून बिग नंबरची साइन लावली आणि कॉन्स्टंट एकच आहे. नाउ दिस इज इन द फॉर्म ऑफ ax² + bx + c इज इक्वल टू 0 आणि हियर a इज इक्वल टू काय आहे 1 आहे, b इज इक्वल टू 4 आणि c इज इक्वल टू 3. आता हे घेत असताना साइनच्या सहित घ्यायचं, हे आपण आता बघतच आलोय बरोबर. एबीसीच्या व्हॅल्यू आपण मागच्या 2 एक्सप्रेशन्स मध्ये मायनस होती ती ऍज इट इज मायनस घेतली होती. हे लक्षात असावं. नंबर 4 कॉमन मिस्टेक्स ज्या असतील त्या मी अवॉइड करण्यासाठी मध्ये मध्ये सांगत असते. ओके. 3m² इज इक्वल टू 2m² - 9. आता इथे m² वाल्या 2 टर्म्स आहेत. आपण घेताना कुठल्या बाजूला घेणार, ज्या साईडला पॉझिटिव्ह राहील म्हणजे हायेस्ट कोएफिशियंट किंवा लीडिंग कोएफिशियंट म्हणतात त्याला. लीडिंग कोएफिशियंट म्हणजे काय, हायेस्ट टर्म, हायेस्ट पॉवर वाली टर्म जी आहे म्हणजेच जी टर्म डिग्री डिसाइड करते ती टर्म तिचा कोएफिशियंट है ना, लीडिंग टर्मचा कोएफिशियंट ज्या साईडला मोठा असेल आणि तो मोठा नंबर पॉझिटिव्ह असेल त्या साईडला आपण बाकी सगळं शिफ्ट करणार. ओके. तो जिकडे पॉझिटिव्ह होईल त्या साईडला शिफ्ट करणार. आता 3m² ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे तर 2m² या बाजूला घेऊया. देअरफॉर आपल्याकडे काय आलं, 3m² - 2m² हे इकडे आलं +9 इज इक्वल टू 0 आणि हे सिम्प्लिफाय करून किती आलं, 3 - 2 म्हणजे 1, m² + 9 इज इक्वल टू 0. हे झालं आपलं क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन. ठीक आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन हे झालं. अजून पुढे कुठे, ठीक आहे. नंबर 5. अरे एबीसी सांगायचं राहिलं की देअरफॉर a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू लिनियर टर्मचं कोएफिशियंट. आता लिनियर टर्मच नाही तर तिचं कोएफिशियंट 0 येणार. ओके. लिनियर कसं 0 येणार आणि c इज 9. नंबर 5 मध्ये p इन ब्रॅकेट 3 + 6p इज इक्वल टू -5. सिम्प्लिफाय करा. आधी सगळ्यात पहिलं तर ब्रॅकेट ओपन करणार. ब्रॅकेट ओपन केलं किती आलं, ब्रॅकेट ओपन केलं p × 3 म्हणजे 3p. आधी आपण नंबर लिहितो आणि मग व्हेरिएबल लिहितो बरोबर. प्लस 6 × p² इज इक्वल टू -5. आता रिऑर्डर करूया. आधी स्क्वेअर वाली टर्म लिहूया आणि ज्या साईडला ती पॉझिटिव्ह आहे तिकडेच आपण सगळे एक्सप्रेशन शिफ्ट करणार आहोत. आता याच साईडचं 3p इथंच लिहिलंय, इक्वल टू ची साईड बदललेली नाहीये, इक्वल टूच्या लेफ्टलाच आहे तर याची साईन बदलायची नाही. खूप सारे विद्यार्थी असं करतात आणि ते चुकीचं आहे हे लक्षात ठेवा.
ज्याची आपण साईड बदलतो त्याचीच साईन बदलायची. -5 इकडे आलं, +5 झालं. हा, देअरफॉर दिस इज स्टँडर्ड फॉर्म इक्वेशन झालं स्टँडर्ड फॉर्म मध्ये. आता a इज इक्वल टू 6, b इज इक्वल टू 3 and c इज इक्वल टू 5. ओके, आता राहिलंय लास्ट वन, लास्ट पार्ट नंबर 6. x स्क्वेअर -9 इज इक्वल टू 13. फक्त कॉन्स्टंटच आहे, घ्या अलीकडे. Therefore x स्क्वेअर -9 याला पण अलीकडे घेतलं, -13 इज इक्वल टू 0. आता 9 आणि -13 कसं सिम्प्लिफाय करणार? -9 - 13 किती असतं माहिती आहे ना? ओ सॉरी, क्यूब लिहिला मी, एक मिनिट. क्यूब लिहिला चुकून. x स्क्वेअर -22 इज इक्वल टू 0. ओके, आता सांगा हे क्वाड्रॅटिक आहे का? आहे ना, हायेस्ट पॉवर 2 आहे आणि बाकीचे सगळं सॅटिस्फाय होत आहे. हा, देअरफॉर हियर a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 0 and c इज इक्वल टू -22. ओके, तर हे क्वेश्चन नंबर 3 कंप्लीट झालं. चला क्वेश्चन नंबर 4 ला जाऊ. डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज गिवन अगेन्स्ट ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रूट्स ऑफ द इक्वेशन. रूट्स म्हणजे काय? झिरोज ऑफ द इक्वेशन. रूट्स आणि झिरोज किंवा सोल्युशन म्हणजे काय? व्हेरिएबलची अशी व्हॅल्यू ज्याला इक्वेशन सॅटिस्फाय करेल. इक्वेशन सॅटिस्फाय करतो याचाच अर्थ LHS मध्ये म्हणजे एक्सच्या ठिकाणी जेव्हा तुम्ही 1 पुट करणार तेव्हा LHS ची जी पूर्ण व्हॅल्यू येईल ती RHS च्या इक्वल आहे का? ओके, इक्वल जर आली तर येस दिस इज द रूट ऑफ द इक्वेशन आणि नाही आली तर नाही म्हणायचं. ओके, पहिल्यांदा चेक करूया. पहिले एक्सप्रेशन म्हणजे गिवन x स्क्वेअर + 4x - 5 इज इक्वल टू 0. आता इथे म्हणूया फॉर x इज इक्वल टू 1. आपण आधी काय करूया, एक एक्सप्रेशन चेक करून घेऊया, एक वाला चेक करूया, पहिलं वाला. तर x इज इक्वल टू 1 टाकून आपण चेक करूया. फॉर x इज इक्वल टू 1, LHS इज इक्वल टू, LHS म्हणजे लेफ्ट हँड साइड, इक्वल टू च्या लेफ्ट वाली साइड सगळीच्या सगळी लिहून घ्यायची. x स्क्वेअर + 4x - 5 आणि तिथं आता 1 पुट करून घेऊया. जिथं जिथं x दिसतं तिथं तिथं 1 टाकायचं. x इज इक्वल टू 1. चला, 1 चा स्क्वेअर 1, 4 × 1 4 -5 किती आलं? 5 - 5 इज इक्वल टू 0. आणि तेच आपल्या RHS ला असेल तर इज इक्वल टू RHS असं म्हणायचं. जर नसेल तर नॉट इक्वल टू RHS म्हणायचं. आणि देअरफॉर हे इक्वल आलंय म्हणजेच आपण सांगणार काय? द x देअरफॉर x इज इक्वल टू 1 इज द रूट ऑफ द इक्वेशन, इज द रूट ऑफ द गिवन इक्वेशन, रूट ऑफ द गिवन इक्वेशन. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हटलं तरी चालतं. ओके, इथे हे सॅटिस्फाय झालं. आता -1 पण टाकून बघायला लागेल. मग आता इथं म्हणूया फॉर x इज इक्वल टू -1 चेक करूया. सांगा LHS इज इक्वल टू, दरवेळी एक स्टेप एक्स्ट्रा लिहिली तरी काही हरकत नाही. हे एक्सप्रेशन लिहून घेत चला. बऱ्याच वेळा विद्यार्थी लिहिताना साईनची मिस्टेक करतात, लक्षात न आल्यामुळे इथली साईन चुकीची घेतात. त्यापेक्षा पूर्ण एक्सप्रेशन इथल्या इथे लिहून घेतलं तर अगदी सेकंडचा वेळ लागेल, पटदिशी लिहून घ्यायचं आणि व्हॅल्यू पुट करायची. -1 स्क्वेअर + 4 × -1 -5 आहे की नाही? हा, सॉल्व करा. -1 चा स्क्वेअर किती? 1. 4 × -1 -4 आणि हे -5 किती आलं? 1 - 9 दॅट इज इक्वल टू -8. आहे का रे RHS च्या इक्वल? नाहीये. नाहीये म्हणजे आपण काय लिहिणार? इज नॉट इक्वल टू RHS. RHS च्या इक्वल नाहीये म्हणजेच काय? देअरफॉर x इज इक्वल टू -1 इज नॉट अ रूट ऑफ इक्वेशन, नॉट ए रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे या इक्वेशनचं रूट नाही. ओके, नंबर 2 पण ट्राय करूया. चला,
नंबर 2 बद्दल बघूया. 2m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू 0. आता बरं का इथे जर एक्सप्रेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये नसेल तर ते सुद्धा आणावं लागतं. तर यांनी स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिलंय त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये, पण जर इन केस नसेल स्टँडर्ड फॉर्म तर आपल्याला तो आणावा लागेल. ओके, आणि मग आपण LHS RHS ला व्हेरीफाय करू शकतो. इथे काय करणार, फॉर m इज इक्वल टू 2 चेक करणार. LHS ऑफ द एक्सप्रेशन LHS इज इक्वल टू 2m स्क्वेअर मायनस 5m. टाका व्हॅल्यू m च्या ठिकाणी 2 आणि ट्राय करून बघा. m च्या ठिकाणी 2 टाकलं, 2 चं स्क्वेअर मायनस 5 इंटू 2, 2 स्क्वेअर 4, 4 2 जा 8 मायनस 5 2 जा 10, येतं आलं मायनस 2. मग दिस इज नॉट इक्वल टू RHS. therefore m इज इक्वल टू 2 is not a root of equation, not a root of equation, not a root of given equation. बरोबर, गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनचं हे रूट नाहीये. आणि m इज इक्वल टू 5/2 आपल्याला चेक करून बघायचं आहे. चेक करूया चला. फॉर m इज इक्वल टू 5/2, 5/2. LHS परत एकदा लिहून घेतलं. 2m स्क्वेअर मायनस 5m. टाका बरं व्हॅल्यू. 2 इंटू m स्क्वेअर म्हणजे 5/2 चं स्क्वेअर मायनस 5 इंटू 5/2. ओके, हा इथं आधी बऱ्याच लोकांना सवय असते काय करतात, बिना स्क्वेअर करता, बिना ब्रॅकेट ओपन करता या टूला हे टू कट करतात. असं काही करायचं नाही. पहिला स्क्वेअर करून घ्यायचं, ब्रॅकेट ओपन करायचं आणि मगच काय असेल ते सिम्प्लिफाय करायचं. चला, 2 इंटू 5 स्क्वेअर असतो 25, 2 स्क्वेअर असतो 4 मायनस, आता हे आज डायरेक्ट मल्टिप्लाय होणार 25/2. इथे काय होणार 2 1 जा 2 2 जा, म्हणजे इथे पण आलं 25/2 मायनस 25/2 इज इक्वल टू 0. सेम नंबर मधून सेम नंबर सबट्रॅक्ट केला तर आन्सर 0 असतं आणि तेच म्हणजे RHS आहे. दॅट इज इक्वल टू RHS. therefore काय म्हणणार, m इज इक्वल टू 5/2 इज द रूट ऑफ द इक्वेशन. ओके, काही अवघड आहे का रे? अजिबात मला तर काही वाटत नाही का अवघड आहे ना. चला पुढचं बघूया. क्वेश्चन नंबर 5. हा जरा छान आहे बघा. काय करायचंय, फाइंड k if x is equal to 3 is the root of the equation. आज सांगतानाच आपल्याला एका इक्वेशनचं काय केलंय, रूट गिवन मध्ये दिलंय. याचाच अर्थ काय की x ची ही व्हॅल्यू जर या इक्वेशन मध्ये पुट केली तर ती RHS एवढी व्हॅल्यू देणार आहे, ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण ती पुट करून बघू शकतो. मग आपल्याकडे व्हेरिएबल किंवा मिसिंग टर्म एकच राहणार आहे आणि एका इक्वेशन मधनं एक मिसिंग टर्म जर असेल तर आपण ती इझिली फाइंड करू शकतो. ओके, चला ट्राय करू. पहिलं तर गिवन म्हणणार, गिवन लिहिणार आपण kx स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0. मग त्यानंतर आपण सांगणार x इज इक्वल टू 3 इज द रूट ऑफ द इक्वेशन. therefore आपण x च्या ठिकाणी सगळीकडे 3 पुट करणार. 10 इंटू 3 प्लस 3 इज इक्वल टू 0. therefore सिम्प्लिफाईड 3 चा स्क्वेअर 9 आणि आपण नंबर आधी आणि व्हेरिएबल नंतर लिहितो. minus 10 multiplied by 3 is minus 30. Again plus 3 is equal to 0. 9k big number मधून small number subtract करून big number ची sign minus 27 is equal to 0. 9k is equal to याला पलीकडे पाठवलं 27 झालं पॉझिटिव्ह मध्ये आणि k is equal to हे जे मल्टिप्लाय ला होतं ते अपॉन ला पाठवलं आणि मग k ची व्हॅल्यू 9 च्या टेबल मध्ये 27 कधी येतं, 9 1 जा 9 3 जा 27 बरोबर. 9 3 जा 27. k is equal to 3 आलं. आपल्याला k ची व्हॅल्यू विचारला. therefore the value of k is 3. काही अवघड मला तर नाही वाटलं. तुम्हाला वाटलं का? प्रॅक्टिस केली तर काही अवघड नसतं. प्रॅक्टिस करत चला फक्त, है ना. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. ऍक्टिव्हिटी आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चनला ऍक्टिव्हिटी आहे. ही ऍक्टिव्हिटी आपल्याला कम्प्लीट करायची. सेम आता जे आपण केलं, k च्या व्हॅल्यू फाइंड केली तशीच इथे पण एका k चीच व्हॅल्यू फाइंड करायची.
one of the roots of the equation 5m square plus 2m plus k is equal to 0 is the minus 7 upon 5. Complete the following activity to find the value of k. सेम टू सेम गोष्ट करायची आहे, फक्त m च्या ठिकाणी minus 7 upon 5 हा रॅशनल नंबर फ्रॅक्शन टाकायचा आहे. ओके, पहिलं तर काय दिलं, डॉट डॉट इज द रूट ऑफ द इक्वेशन. रूट काय दिले आपल्याला, ते व्हॅल्यू त्याची लिहूया. काय आहे व्हॅल्यू, minus 7 upon 5. नेक्स्ट ला पुट m इज इक्वल टू, m च्या ठिकाणी आपण काय करणार, minus 7 upon 5 पुट करणार इन द इक्वेशन. आता हे ऍक्टिव्हिटी तुम्ही लिहिताना जो बॉक्स असतो तो मोठा असतो, त्या बॉक्सच्या आतच व्हॅल्यू बसली पाहिजे, खाली घेऊ नका. हा, पुट इन द इक्वेशन. मग आपण आता इथे m च्या ठिकाणी व्हॅल्यू टाकूया. 5 into minus 7 upon 5 ब्रॅकेटचं स्क्वेअर प्लस 2 into m ची व्हॅल्यू अगेन minus 7 upon 5 आणि प्लस k इज इक्वल टू 0. आता याचा अर्थ इथे आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी सॉल्व्ह करून लिहायच्या आहेत. फक्त k चं लिहिलं म्हणजे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथे लिहायचं, या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथे लिहायचं आहे. चला सिम्प्लिफाय करा. आपण आधी इकडे रफ वर्क करू शकतो. minus 7 upon 5 चं होल स्क्वेअर काय येणार आधी सांगा. न्यूमरेटरचा स्क्वेअर आहे 49 आणि डिनॉमिनेटरचा 25. आता इथे सांगायची गोष्ट काय की -7 चा स्क्वेअर बरेच विद्यार्थी -49 लिहितात, तसं काही नसतंय. ओके, -7 मल्टिप्लाय बाय -7, मायनसची मायनसला मल्टिप्लिकेशन येतानाच प्लस येते आणि 7 7 जा 49. त्यामुळं आणि स्क्वेअर नंबर कधीही निगेटिव्ह नसतो, त्यामुळे स्क्वेअर लिहिताना पॉझिटिव्ह लिहायचं, हे आठवणीत ठेवा. मग इथे आपण लिहिलं 49 upon 25. आणखी हे 5 पण मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, ते पण आपल्याला सिम्प्लिफाय करून लिहायचं आहे. देअरफॉर 5 into हे रफ वर्क आहे आपलं, हे तुम्हाला समजण्यासाठी मी लिहून देते किंवा सिम्प्लिफाय करून दाखवते. आता इथे काय करणार आपण, 5 1 चा आणि 5 5 चा, म्हणजे याचं फायनल आन्सर आलं 49 upon 5. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून 49 upon 5 हे या बॉक्सचा आन्सर आहे. ओके, आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून अगेन आपण रफ मध्ये लिहूया. 2 मल्टिप्लाय बाय -7 upon 5 जर केलं तर किती येणार, 2 into -7 इज -14 upon 5. लिहिलं -14 upon 5. आता आपल्याला ह्या दोघांची ऍडिशन जी काही आहे ती या बॉक्स मध्ये लिहायची आहे, बरोबर. परत आपण रफ वर्क केलं. 49 upon 5 -14 upon 5. डिनॉमिनेटर ऑलरेडी सेम आहे, त्यामुळे डायरेक्ट न्यूमरेटरचं सबट्रॅक्शन तुम्ही करू शकता. सांगा बरं सबट्रॅक्शन किती येणार, 49 - 14 कितना होता, 9 मधनं 4 गेलं 5, 4 मधनं 1 गेलं 3, आणि हे सुद्धा सिम्प्लिफाय होतंय. 5 1 जा 5, 7 जा, तर डायरेक्ट 7 येणार. 7 प्लस के इज इक्वल टू 0. मग हा 7 इकडे प्लस आहे का, तर बिग नंबरला प्लस साइन होते, बरोबर. आता हा 7 इकडे प्लस होता, तिकडे गेला मायनस. सो व्हॅल्यू ऑफ के इज -7. ओके, तर ही झाली ऍक्टिव्हिटी कम्प्लीट. कुणाला काही प्रॉब्लेम, डाऊट किंवा आणखी काही वाटत असेल तर ते कमेंट करा, आपण त्याच्यावरती काम करू. ठीक आहे, अरे वा, संपली वाटतं एक्सरसाइज. ओके, तर भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये परत एकदा. आणखी दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याकडे आता एक्सरसाइज दुसरी पुढची सॉल्व्ह करून घेईन आणि मग पुढचा कन्सेप्च्युअल व्हिडिओ येईल. ओके, सो थँक्यू सो मच, बाय.